जमाना आगे बढ़ गया है और दुनिया की आगे बढ़ती हमें पता चला है कि यार हम ना बदल गए हैं और हमारे साथ लोग भी बदल गए हैं। लेकिन हमें लगता है कि हम बहुत ही आगे बढ़ गए हैं, हम डिजिटल वर्ल्ड में चल रहे हैं, लेकिन फिर भी कहीं ना कोई प्रॉब्लम है जो पिछले कुछ रूढ़ी परंपराओं से जुड़ी हुई है, जिसमें से मैं आज स्पेशली बात करना चाहूंगी हुंड्याबद्दल। तर हा हुंडा काय आहे, कोण घेतं आणि कसं हे होतं याबद्दल आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत स्पेशल गेस्ट सुद्धा आहे। सो हेलो एंड वेलकम ऑन एमजी 90.8 फिल्म। दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे अपर्णा कोतापल्ले मॅम। नमस्ते मॅम। नमस्कार। नमस्कार। प्रोफेसर ऑफ लॉ, माणिकचंद पहाडे कॉलेज ऑफ लॉ। सो मॅम, आपण ज्या विषयाबद्दल बोलत आहोत तर हा विषय म्हणजे ना हाय क्लास प्रोफाईलच्या लोकांमध्येही दिसतोय, म्हणजे तिथे हुंडा केसेस आपल्याला समोर येत आहेत। तर सर्वात पहिले मला हुंडा म्हणजे काय, याची व्याख्या काय आहे हे जाणून घ्यायचं। काय आहे ना की साधारणपणे हुंडा जो समाजामध्ये समजला जातो की जो मुलाकडच्याला देतात लग्नाच्या वेळेस, तो म्हणजे हुंडा। पण खरं तर कायद्याची जी व्याख्या केलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये आहे की विवाहाच्या संदर्भामध्ये कुठल्याही एका बाजूने दुसऱ्या बाजूला, म्हणजे मुलीकडच्याने मुलाकडच्यांना, मुलाकडच्याने मुलीकडच्यांना अशी कोणतीच व्याख्या नाही आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की लग्नाच्या साठी, विवाहाच्या साठी म्हणून वधूच्या कडच्या लोकांनी वराकडे किंवा वराकडच्या लोकांनी वधूकडे, दोन्हींपैकी काही असू शकेल, देऊ केलेली कोणतीही मौल्यवान, म्हणजे फक्त पैसा नाही, कोणतीही मौल्यवान वस्तू, प्रॉपर्टीज असू शकतील त्याच्यामध्ये, किंवा नव्या काळामध्ये समजा शेअर्स ट्रान्सफर करून द्या। बघ, खूप गंमत वाटते ह्या गोष्टीची की लोक असं म्हणतात की आम्हाला काही हुंडा नको, फक्त एक फ्लॅट घेऊन द्या आमच्या मुलीस। हे सुद्धा हुंडाच आहे। म्हणजे व्याख्या जर बघितली ना कायद्याची, हुंडा प्रतिबंध कायदा अस्तित्वात आल्यापासून त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणतीही मौल्यवान वस्तू, म्हणजे ज्याला आपण गिफ्ट नाही म्हणणार, पण कोणतीही वस्तू किंवा पैसा किंवा प्रॉपर्टी हे जर का तुम्ही लग्नाच्या संदर्भामध्ये टुवर्ड्स कन्सिडरेशन असं जर देत असाल, आणि ते सुद्धा लग्नाच्या आधी, लग्नाच्या वेळेला किंवा लग्नानंतर कधीही, लग्नाच्या साठी म्हणून, म्हणजे लग्न केलं म्हणून ते टिकवायचंय का, आण पैसे हे टिकवायचंय का, हे माझी मागणी आहे, ही पूर्ण कर, हे सगळं काही हुंडा या शब्दामध्ये आलेलं आहे असं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। अच्छा, मग इंडियामध्ये आपण म्हणतो की हुंडा देणं बंद केलंय, पण नेमकं बंद काय केलंय या गोष्टीबद्दल अजून क्लॅरिटी नाहीये। ओके, अगं खरं तर काय माहितीये का अर्जे, लोकांमध्ये क्लॅरिटी आहे। आपण असं म्हणतो की वेड पांघरून पेडगावला जाणारे काही लोक आहेत, काही लोक आहेत की जे, म्हणजे आपण म्हणतो ना, झोपी गेलेल्याला उठवता येतं, सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही। मला असं वाटतं हा जो तुमचा उपक्रम आहे ना अशा रीतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, हा झोपी गेलेल्यांना पण जाग कराल आणि सोंग घेतलेल्यांना पण सांगाल की सोंग घेऊ नका। त्या दृष्टिकोनातून बघायचं तर नेमकं काय बंद केलंय, कदाचित तुझा प्रश्न खूप जेन्युइन आहे, कारण तुला असं वाटतंय की सगळीकडेच तो हुंडा दिला घेतला जातो। एक्झॅक्टली। मग काय तर कायद्याने, म्हणजे ज्या कायद्याचा उल्लेख केला, हुंडा प्रतिबंध कायदा, या कायद्यानेच हुंडा देणं घेणं, नुसतं घेणं नाही, हुंडा देणं सुद्धा कायद्याने गुन्हा आहे आणि हुंडा मागणं सुद्धा गुन्हा आहे। बरोबर। जर तो दिला जरी नाही समोरच्याने, तरी फक्त तुम्ही मागितलात म्हणून तुमच्याबद्दल, म्हणजे तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो। दुसरं असं की ह्या कायद्याने पुढे सांगितलंय की जर का तुम्ही हुंड्याच्या संदर्भातली कुठली जाहिरात जरी केली, आता तुला थोडंसं विचित्र वाटतंय, मला तुझ्या चेहऱ्यावरून प्रश्नचिन्ह कळतंय की जाहिरात काय प्रकार आहे, पण एक काळ होता अगं जेव्हा हा कायदा आला ना, त्या सुमारास लोक नियतकालिकांमधून, वर्तमानपत्रांमधून आमच्याकडे इतकं धन आहे, आमची ही मुलगी आहे, यांच्याशी लग्न कराल तर अमुक तमुक, असं होत होतं आणि त्यामुळे ती काळाची गरज होती। आणि काही वेळेला इनडायरेक्टली लोक अशा गोष्टी अजून त्याच्यामध्ये असतात, पण आता जाहिरात करणं हुंड्याच्या संदर्भातली हे मात्र आता कायद्याने निषिद्ध केलेलं आहे आणि त्याला शिक्षा देखील सांगितलेली आहे। काही ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हुंडा मागितला तर साधारण 6 महिने ते 2 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे, जर का घेतला दिला तर तुम्हाला 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते आहे, आणि त्याच्याबरोबर फाईन पण आहे, म्हणजे तुम्हाला दंडात्मक कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागू शकतंय।
जर तुम्ही जाहिरातबाजी केली तशा पद्धतीची तर त्याला सुद्धा इम्प्रिझनमेंट पण आहे, म्हणजे तुम्हाला कारावास पण होऊ शकतो आणि तुम्हाला तुमच्यावरती फाईन पण इम्पोज केला जाऊ शकतो आहे. आणि बघ ह्याच्यामध्ये ना एक फार वेगळी अशी तरतूद आहे जी अजून लोकांपर्यंत पोहोचली नाहीये. ते म्हणजे जर का हुंडा घेतलाच गेला असेल तर ते रक्कम असेल, ती मालमत्ता असेल, ती वस्तू असेल, लग्नापासून 3 महिन्यांच्या आत ती त्या वधूला मिळाली पाहिजे. अच्छा. आणि समजा काही कारणाने ती नसेल, म्हणजे ती अस्तित्वात नाही राहिली, ती वारली, तर तिचे जे लीगल इयर्स आहेत त्यांच्यापर्यंत ती गोष्ट, ती वस्तू, ती मालमत्ता पोचली पाहिजे आहे. जर ती वस्तू दिली नाही तर कायद्याने कारवाई केली जाऊ शकते. त्यांना देखील शिक्षा कायद्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना, हे मी सांगते तुला, पण ह्याच्यामध्ये खरी मेख काय आहे माहितीये का, की कायदा खूप छान आहे हा, मी जो सांगतोय तुम्हाला, हे तुम्हाला तिला द्यावं लागेल. पण तू मला सांग, आतापर्यंत कोणी कोणाच्या दारावर टकटक करून म्हणू शकतं का की तुमच्याकडे रुखवतामध्ये इतक्या वस्तू ठेवल्या होत्या, आम्हाला जरा सांगा की तो पलंग कोणाच्या खोलीत ठेवलाय, टीव्ही कोणाच्या खोलीत ठेवलाय. ती वधूच सुरुवातीला पुढे येऊन आपल्याला म्हणते हे तुमचं काम नाही, हे माझ्या घरातलं मॅटर. एक्झॅक्टली, हे की नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा कायद्याबद्दल, कायद्याच्या तरतुदींबद्दल, कदाचित काय शिक्षा होते त्याच्याबद्दल विचार कराल तर हे असं पण आहे की कायदा खूप चांगलं सांगतोय, पण ते जाऊन बघणार कोण आहे की ती प्रॉपर्टी तिच्याकडे जाते की नाही. किंवा एक ज्याला आपण ना इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो पब्लिक प्रायव्हेट डायकोटॉमी, म्हणजे ना हे वैयक्तिक आयुष्य, खाजगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य असं विभागलं गेलेलं आपलं आयुष्य असल्यामुळे आपल्या वैयक्तिक, आपल्या म्हणजे कौटुंबिक आयुष्यामध्ये लोकांनी ढवळाढवळ केलेली चांगल्यासाठी सुद्धा काही जणांना बऱ्याच वेळेला आवडत नाही. पण कायद्याची तरतूद मात्र आहे की जर ते तिला नाही दिलं गेलं तर त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. ग्रेट. पण त्यासोबत एक अजून सिच्युएशन असते बघा मॅम, जर एखादी व्यक्ती हुंड्यासाठी छळ सहन करत असेल तर मग तिने कोणाकडे तक्रार करावी, तिला काय मदत मिळू शकते? अच्छा, हा पण खूप छान प्रश्न आहे बघा. अगदी प्रॅक्टिकल अप्रोचने तू हा प्रश्न विचारतेस. कदाचित ऐकत असणाऱ्यांच्या ओळखीचे, ऐकत असणारे सुद्धा असे काही जण असू शकतील की ज्यांना मदतीची गरज आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे ह्याच्याबद्दल चर्चा होणं. खरं तर बोलतं होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे इथून आपण सुरुवात करूया की मला त्रास होतो आहे तो आपल्याला कुणाजवळ तरी बोला. म्हणजे मी इथून सुरुवात करेन की कुणाजवळ तरी बोला. पण खूप स्पेसिफिकली तुमचा जो प्रश्न आहे की कोणाजवळ बोललं तर तिला काही मदत होऊ शकेल. काही वेळेला लोक पेशंट लिसनर्स असतात, बोलून सुद्धा आपल्याला रिलीफ मिळतं. पण जिथे आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी मदतीची अपेक्षा आहे असं जर का कोणी असू शकत असेल ना, मुळामध्ये तुम्ही हे असा कायदा आहे की याच्या संदर्भामध्ये तुम्ही पोलीसमध्ये तक्रार करू शकत आहे. काही वेळेला पोलीसमध्ये नाही जाता येत, पण मग काही ऑर्गनायझेशन्स असतात, महिलांसाठी काम करणाऱ्या एनजीओज असतात, ह्या वेलफेअर ऑर्गनायझेशन्सकडे जर का आपण अप्रोच झालो आणि त्यांना आपण सांगितलं तर कायद्याला हे मान्य आहे की ती पुढची तक्रार जी करण्याचं आहे हे एनजीओज पण करू शकतात. है ना. म्हणजे प्रत्येक वेळेस कसं आहे की पोलीसमध्ये जायला पाहिजे, पण पोलीसमध्ये जाण्यासाठी धैर्य पण लागतं, धैर्य लागतं. तर मग ठीक आहे, तुम्ही असे जे एनजीओज असतील माहितीतले की जे काम करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त कायद्यामध्येच एक अशी तरतूद आहे की हुंडा प्रतिबंधक अधिकारी नेमला जावा. मग एक खूप इंटरेस्टिंग आहे बघ की हुंडा प्रतिबंधक अधिकारी नेमला गेला का, त्याला अनेक काही कारणं असतील. कदाचित लगेचच आपल्याला ती सगळी चर्चेला घेता येतील असं नाही, पण मोठ्या काळापर्यंत स्वतंत्र अधिकारी नेमले गेले नाहीत. आणि हा जो अधिकारी आहे ना, हा खूप महत्वाची भूमिका बजावतो. म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस, सेन्सिटिव्हिटी करणं, प्रतिबंध करणं, घटना घडत असेल तर तिथे जाऊन ते थांबवणं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर केस झाली असेल तर त्या केससाठी लागणार जे काही इव्हिडन्स आहे, पुरावे आहेत, ते पुरावे गोळा करण्यामध्ये मदत करणं. म्हणजे एक क्रुशियल रोल असणारा, ज्याला आपण की ऑफिसर म्हणतो ना, की कुलूप लागलेलं आहे आता समाजाला अनेक प्रश्नांचं. त्याच्यातला एक प्रश्न आहे हुंडा. त्याची चावी जर का कोणी असेल तर हा हुंडा प्रतिबंधक अधिकारी. पण मग 2016 मध्ये महाराष्ट्रामध्ये एक GR आला आणि त्यांनी आता सांगितलंय की असे काही ऑफिसर्स की ज्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे हा चार्ज कोणाकडे आहे तर हा चार्ज
महिला बाल विकास आयुक्तालय जे पुण्यामध्ये आहे त्यांच्याकडे आहे. आपण जिल्हास्तरीय बघितलं तर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत, की त्यांच्याकडे आपण अप्रोच होऊ शकतो. आणि तालुका पातळीवरती बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत. तर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं तर बरेच त्यांच्याकडे कामं सामावलेली आहेत, ज्याच्यामध्ये बघ इव्हन बालविवाहांबद्दलची पण तक्रार काही होत असेल, कुठे होत असेल है की नाही, त्यांच्याकडे पोहोचवलं. तसं हुंड्याच्या बद्दल पण काही जर का होत असेल ना, तर आपण ह्यांच्याकडे अप्रोच होऊ शकतो की जिथून आपल्याला जी मदत हवी. बघ मी 2 शब्द वापरले, जिथून आणि जी मदत. तर हे आपल्याला समजा आपल्याला काही एखाद्या वेळेला काय होतं ना, की हाणामाऱ्या होतात, मारामारी नाही होत, मारलं जातं किंवा तिला काही वेदना होतील अशा रीतीने काही वागवलं जातं. अशा वेळेस तिला मानसिक आधाराची गरज असू शकते, तिला मेडिकल हेल्पची गरज असू शकते आहे, तिला किंवा घराबाहेर काढून दिलेलं आहे की तू ते घेतल्याशिवाय परतच यायचं नाही आहे, मग तिला आधाराची आणि आश्रयाची गरज असते. ही सगळी व्यवस्था पूर्ण करण्यासाठी आपली ही सिस्टीम बांधील आहे. आणि त्याच्यासाठी हे जे मी तुम्हाला म्हटलं ना, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी असतील किंवा आयुक्तालयाचं कार्यालय असेल किंवा हे बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो तर ती माणसं आपल्याला मदत करतील. एक्झॅक्टली, है की बरोबर. आणि त्याच्यामुळे पोलीसमध्ये जाऊ शकतो आहे आपण आणि ह्या लोकांकडे पण जाऊ शकतो आहे, एनजीओ मध्ये पण आपण जाऊ शकतो. ओके. सो मग हुंडा घेतला किंवा दिला तर शिक्षा तर होते, मग पोलीस काय कारवाई करतात, इनिशियल स्टेज काय असते? हा पण खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये पोलीस जेव्हा कारवाई करतात ना, तर 2 प्रकारचे ऑफेन्सेस असतात बघ. म्हणजे गुन्हा जो आहे ना तो काही वेळेला जामीन पात्र असतो, म्हणजे अरेस्ट केल्यानंतर तुम्हाला सुटका होईल. येस, सहजी सुटका होईल. आणि काही वेळेला होतं की अजामीन पात्र गुन्हे असतात, म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता काही गुन्हे हे जिथे जामीन मिळू नये, म्हणजे त्या व्यक्तीला आतमध्येच राहायला लागेल अशा प्रकारचे असतात. तर हे दुसऱ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये मोडणारं आहे. त्याच्यामुळे ते पोलीस येतात, ते अरेस्ट करतात आणि पुढे इन्व्हेस्टिगेशन त्याचं होतं आणि मग रिपोर्ट जर त्याच्यामध्ये त्यांना काही क्रक सापडलं किंवा काही गोष्टींचा अंतर्भाव आहे खरोखर असं लक्षात आलं तर ती फाईल क्लोज न होता त्याच्यावर तिचं चार्जशीट नंतर कोर्टामध्ये फाईल केलं जातं. ओके. नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये काय इन्क्लूड केलं नाही? नॉन बेलेबल ऑफेन्सेस मध्ये म्हणजे बघा, आता हा तुमच्या क्युरिओसिटीचा प्रश्न आहे म्हणून की पहिलं तर आपल्याला हा कॉन्सेप्ट समजायला लागेल की ज्याला मी आता अजामीन पात्र असा शब्द वापरला, हे की नाही. तर अजामीन पात्र असे गुन्हे आहेत की ज्याच्या याद्या आपल्याला आधीच्या सीआरपीसी मध्ये म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्यामध्ये सापडतात, की ज्या पद्धतीचा आता नवीन कायदा आहे BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. हा प्रोसिजरल लॉ आहे आणि ह्या प्रोसिजरल लॉ मध्ये एक मोठी यादी भारतीय न्याय संहितेतल्या पण ऑफेन्सेसच्या यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे की कोणते ऑफेन्सेस हे कॉग्निझिएबल आहेत, कोणते ऑफेन्सेस हे नॉन कॉग्निझिएबल आहेत. आता मी जे हे शब्द वापरते ते थोडेसे कायदेशीर शब्द जरी असले तरी ते समजण्यासाठी तसे सोपे आहेत की कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस अधिकारी हे बिना वॉरंटचं अरेस्ट करू शकतात आणि कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया ही ऑन देअर ओन सुरू होऊ शकते. त्यातल्या त्यात आपण म्हणजे ढोबळमानाने बोलते मी की जे त्यातल्या त्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात तर ते कॉग्निझिएबल ऑफेन्सेस असं गृहीत धरलं जातं आणि शक्यतोवर जिथे पनिशमेंट थोडी जास्ती आहे ते नॉन बेलेबल ऑफेन्सेस असतात. ऑलराईट. ओके. सो मग अनेक वेळा लोक म्हणतात की काही महिला हुंडा कायद्याचा गैरवापर करतात, विच इज राईट, आपण पण बघितलेलं आहे. हे खरं आहे, पण मग यावेळेस काय होऊ शकतं? बघ, तुझं माझं मत थोडं वेगळं असू शकेल, तुझं मत चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण असा एक तरी कायदा दाखव मला तू की ज्या कायद्याचा गैरवापर झाला नाही. मी कायद्याच्या गैरवापर होण्याचा साठी त्या लोकांना डिफेन्स करत नाहीये त्यांच्या बाजूने. पण आपल्या देशामध्ये असेल किंवा कुठे असेल एक पण कायदा नाही की ज्या कायद्याचा लोकांनी गैरवापर केला नाही. ही मानवी वृत्ती आहे. ऍब्सोल्युटली राईट. पण त्यातल्या त्यात काही कायद्यांच्या बद्दल फार ओरड होताना दिसते की ह्याचा गैरवापर होतोय, हे बदला, त्याचा गैरवापर. तुम्ही मला सांगा, मर्डर सारख्या केसेसमध्ये खोट्या पद्धतीने लोकांना गुंतवलं नाही. मग आपण म्हणतो का की मर्डरचा गुन्हाच रद्द करा, कल्पेबल होमिसाइड नकोच आहे कारण लोक गैरवापर करतात? नाही. म्हणजे मला असं जाणून घ्यायचं की यामध्ये मग होऊ काय शकतं?
की मला कळालं, तुमचा प्रश्न कळाला. फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे फक्त महिला विषयक कायद्यांच्याच बद्दल होत आहे असं नाही, तर हे सर्व प्रकारच्या कायद्यांमध्ये गैरवापर होताना दिसतो, जो चुकीचाच आहे. महिलांबद्दलच्या कायद्यांमध्ये पण चुकीचं आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी इक्वली ऍप्लिकेबल असणारे जे लॉज आहेत तिथे पण ते चुकीचंच आहे. पण पुढे होतं काय, तर जेव्हा एखादी व्यक्तीने खोटी तक्रार केलेली आहे तर त्या खोट्या तक्रारीचा पण म्हणजे ते समोर येणार ना की तुम्ही हे फ्रीविलसली एखाद्याला अडकवण्यासाठी केलेलं होतं, तर तो कायद्याचा गैरवापर जर होत असेल तर तिथे कायद्यानुसार त्याची प्रक्रिया सुद्धा होते आहे. आणि मग त्याच्यामुळे, आणि हे जनरल बोलते मी, ह्या हुंडा प्रतिबंध कायद्यामध्ये त्याच्याबद्दल दिलेलं नाहीये की खोटी तक्रार दिली तर काय, पण हे कायद्याचं तत्वच आहे की कायद्याचा खरं तर गैरवापर होता कामा नाहीये. आणि त्याच्यामुळे हे जर का सिद्ध केलं गेलं की खोटी तक्रार केलेली होती कुठे, मी पुन्हा तुम्हाला भारतीय न्याय संहिता असेल किंवा आधीच IPC असेल त्याच्याबद्दल मी आपल्याला बोलते की कुठलाही गुन्हा जरी असेल ना, तरी जर का त्याची खोटी तक्रार केली असेल तर ते कायद्याला देखील मान्य नाही आणि त्याच्यामुळे लोकांनी असं गुंतू नये. ह्याच्यामध्ये मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे जर का कधी असं होतच असेल की महिला गैरवापर करतायत तर काही केसेसमध्ये असंही असेल की त्या पपेट म्हणून काम करतात, त्यांची कठपुतली बनवून ठेवलेली आहे समाजाने. मग कदाचित असं असू शकतं की जसे त्याच्याकडचे काही नातेवाईक प्रॉमिनंटली त्रास देण्यामध्ये पुढे असतात ना, तसं बदला घेण्याची वृत्ती तिच्यामध्ये निर्माण करणारे इकडचे पण काही नातेवाईक असू शकतात की तू हे कर, तू फाईल कर, आपण बघू, आपण बदला घेऊ. ही सामाजिक म्हणजे काय म्हणू त्याला, मनोवृत्ती आपल्याला बदलण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे कायदा फार बदलला गेला पाहिजे असं काही मला वाटतं नाही. राईट, अमेंडमेंट यायला पाहिजे मग जर काही असेल 0% बघ आता तू जे बोलतेस ना अमेंडमेंटची गोष्ट, तर एक 498 म्हणून इंडियन पिनल कोडमध्ये तरतूद होती की ज्याच्यामध्ये थोडंसं रूपांतरित स्वरूपामध्ये न्यायसंहितेमध्ये त्याचा संदर्भ आपल्याला सापडतो. त्याच्यामध्ये आहे की कुठल्याही स्त्रीचा हुंड्यापायी किंवा इतर काही कारणांसाठी इतका छळ होत असेल की ती घर सोडून जाणार किंवा तिच्या जीविताला धोका आहे, तर ती ह्या कलमाअंतर्गत पोलीसकडे तक्रार करू शकते आणि त्याच्यासाठी शिक्षा पण आहे. मग हा कॉग्निझिएबल ऑफेन्स वगैरे वगैरे असं सगळं स्ट्रक्चर कायद्याने तयार केलं. पण झालं काय की तू जसं म्हणतेस ना तसं समाजामध्ये पण ओरड झाली आणि न्यायालयासमोर गेलेल्या काही केसेसमध्ये पण हे समोर आलं की अननेसेसरी लोकांना गुंतवलं जात आहे का. आणि मग कायद्यामध्ये प्रक्रियेमध्ये काही थोडेसे बदल की तुम्ही प्रायमरीली जाऊन पहिल्यांदा चौकशी करा, प्रायमा फेसी तुमच्याकडे रिपोर्ट पाहिजे, मग तुम्ही लोकांना अरेस्ट करा. अशा प्रकारचा थोडासा बदल कायद्यामध्ये झालेला आपल्याला लक्षात येतो आहे. येस. मग समाजात हुंडा रोखण्यासाठी काय करू शकतो आपण आणि कायद्यानुसार आपण काय जबाबदारी घ्यावी? खूप काही करू शकतो. पहिलं तर ह्याच कायद्यामध्ये असं सांगितलंय, म्हणजे ह्या कायद्याला जोडून एक सेट ऑफ रूल्स आला जो 1986 साली आला. त्याच्यानुसार कारण कायद्यामध्ये जे एकमेकांना जे भेटवस्तू वगैरे दिल्या जातात हा तर काही हे नाही, हुंडा नाही, तर त्याच्यामुळे आपली पहिली जबाबदारी अशी आहे की लग्नाच्या वेळेस येणाऱ्या भेटवस्तूंची यादी तयार करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. खरं तर प्रत्येक लग्नामध्ये याद्या बनवाव्यात लोकांनी की कोणी दिलं, कोणाला दिलं, काय गिफ्ट दिलं, साधारण टेंटेटिव्ह व्हॅल्यू त्याची काय आहे आणि त्याच्यावरती पती पत्नी म्हणजे नवरा नवरी आणि 2 साक्षीदार यांच्या सह्या पण पाहिजे. अरे बापरे. म्हणजे हे गिफ्ट आहे. उद्या चालून उठून जर का काही ओरड झाली, होऊ नये कोणाच्याही आयुष्यामध्ये, पण समजा झालं की एवढं आम्ही दिलं होतं आम्हाला मिळत नाहीये, पुन्हा तिला रंगाच्या वस्त्रानिशी बाहेर काढलं जातं, अशा ज्या घटना दिसतात ना, त्यावेळेस ती यादी कोर्टापुढे जर ठेवली, सिस्टीम पुढे ठेवली की एवढं आम्ही काही, हे तर गिफ्ट्स होते, म्हणजे हे गिफ्ट्स आपण हुंड्याबद्दल नाही म्हणत आहे, पण गिफ्ट्स पण आम्हाला परत मिळत नाहीये, तर ते त्यावेळेस देखील आपल्याला कामाला येऊ शकतं. दुसरं असं की कोणी जर का म्हटलं आम्ही हे हुंड्यामध्ये दिलेलं होतं तर ते गिफ्ट म्हणून कुठेतरी रिफ्लेक्ट होत आहे, म्हणजे त्याचा गैरवापर पण टाळला जाणार आहे. ही झाली एक गोष्ट. पण बघ कदाचित असं असेल का की जुन्या काळामध्ये मुलीचं घराशी नातं तुटूनच जायचं पूर्ण लग्नानंतर, मग तिला प्रॉपर्टीमध्ये हक्क नव्हता म्हणून जे काही द्यायचं ते लग्नाच्याच वेळेस तिला द्यायचं, अशी कदाचित सिस्टीम असेल. पण आता कायद्याने काय तरतूद केली आहे की मुलगा मुलगी एक समान आणि तुम्ही त्यांना जे काही द्यायचं असेल ते समान अशा पद्धतीने आपण देणं अपेक्षित आहे. जर का आपण हे मूल्य त्यांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे
की कोणाच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये, की हुंडा वगैरे तुम्ही देऊ नका बिकॉज शी इज इक्वली एंटायटल्ड, तिला ते मिळणं अपेक्षित आहे, तुम्ही तिला ते द्या जो तिचा कायदेशीर हक्क आहे. ते देऊ नका की जे कायद्याने ज्या गोष्टींना विरोध केलेला आहे. कारण जोपर्यंत मनाने, इच्छेने काही गोष्टी दिल्या जात आहेत तिथे हिंसा नाही आहे. पण आपल्याला लक्षात येईल की ह्या गोष्टीच्या हव्यासापायी किंवा लवकरात लवकर पैसे मिळण्याच्या हव्यासापायी, प्रॉपर्टी जमा करण्याच्या हव्यासापायी खूप सगळ्या महिलांना अशा प्रकारे हुंड्याच्या संदर्भात होणाऱ्या छळाला सामोरं जावं लागतंय. आणि एक मानवी दृष्टिकोन सुद्धा जर आपण ठेवला तर हे कदापि सहन करता कामा नये. लोकांमध्ये जागृती निर्माण करणं आणि महिलांमध्ये धैर्य निर्माण करणं, बोलतं होणं तिने, हे मला वाटतं खूप गरजेचं आहे. मुलींनी विशेष करून लग्न त्याच्याशी करेन की जो हुंडा घेणार नाही असं मनाने ठरवणं, हे मला वाटतं अधिक गरजेचं आहे. हे की नाही, एवढे छोटे छोटे आपण बदल केले तर मला वाटतं नक्की बदल होऊ शकेल. नक्कीच मॅम. थँक्यू सो मच. खूप डिटेली तुम्ही कॉन्सेप्टला एक्सप्लेन केलंय. थँक्स अ लॉट वन्स अगेन. आणि अशाच काही टॉपिक सोबत आपण परत भेटूया. ओनली ऑन MGM 94 FM. साथ है तो बात है.